पहिली माझी ओवी ग सावित्रीच्या बुद्धीला, स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तो घातला. अशिक्षित अडाणी तो पतीपाशी शिकली, मुलींसाठी पहिली शाळा तो काढली. दुसरी ओवी गायली तुझ्या ग धैर्याला, दगड गोटे खाऊनी चालवली तू शाळा. घराबाहेर काढिले गुंडांनी अडविले, धीराने तोंड दिले सगळ्या त्रासाला. तिसरी माझी ओवी ग तुझ्या मोठ्या मनाला, फसलेल्या विधवेचा सांभाळ तू केला. अबलानी अनाथांचे माय बाप होऊन, यशवंत बाळाला दत्तक घेतला. त्यांनी पहिल्यांदा लग्न झाल्यावर ज्योतिबा फुले यांच्याकडनं शिक्षण घेतलेलं. नंतर त्यांनी सती जाण्याची प्रथा होती ती बंद केली. लहानपणातच त्यांना अशा गोष्टी होत्या, त्यांच्या आई वडिलांकडनं त्यांना नको असलेल्या गोष्टी खटकत होत्या. त्यामुळे समाजात त्यांनी स्वतंत्र स्थान निर्माण केलं. आणि त्या स्थानाला आपणही तेवढ्याच सक्षमतेने उभा राहून बोलू शकतो. आज शिकलो घडलो, त्यामुळे आज त्यांच्यामुळे घडलो एवढंच मी बोलू शकते. पुण्यात पहिली शाळा सुरू केली, परंतु जे कर्मठ लोक होते त्यांच्या अंगावरती शेण माती चिखल दगड अंगावरती फेकत असत. मग अशा वेळी काय व्हायचं, घरातून निघलेली महिला तिच्या अंगावरती शेण माती चिखल पडलेलं असायचं. आणि मग शेण माती चिखल पडल्यानंतर त्या वर्गात जाऊन त्या मुलींसोबत शिकवणार कशा, हा सगळ्यात मोठा प्रश्न. त्या काळी आज या जयंतीनिमित्त आपल्या गावातील सर्व महिला भगिनी आलेल्या आहेत, त्यांचे सर्वांचे आभार मानतो. तसेच आपल्या वर्गातील विद्यार्थिनी स्नेहल हिने सावित्रीमाईंचा वेश धारण केला, खूप छान वाटलं.